नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ॲग्रीसखा सुमीर आणि आज मी आहे एका शेतात जिथे संत्र्याची 800 कलम लावल्या गेलेली आहे मित्रांनो। याचं रोपामधील अंतर आहे मित्रांनो 10 फूट आणि सव्वा असा आडवा आहे मित्रांनो 20 फूट, म्हणजे 20 बाय 10 या अंतरावर ही 800 कलम 4.5 एकरात अशी लावलेली आहे मित्रांनो। शेतकऱ्याचा असा प्रॉब्लेम होता की याची वाढ नव्हती वगैरे येत नव्हती, तर त्याच्यासाठी मी औषध दिली आहे मित्रांनो, ट्रीटमेंट दिला आहे। तर नव्हती तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, नव्हती कशी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नव्हती वगैरे आलेली आहे छान अशी, आणि त्याच्यानंतर वाढ वगैरे काही नव्हती, तर पानं वगैरे खूप छान आले, एकदम भरभर नव्हती आली मित्रांनो। आणि वरचा शेंडा थोडा मी कापायला सांगितला, तर त्यांनी कापला मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला संत्र्याच्या कलमांचं असं नियोजन करायचं आहे की 5 वर्षानंतर सुंदर झाड झालं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते झाड असं बनलं पाहिजे की पिढी जात ते झाड राहिलं पाहिजे आणि स्वस्थ निरोगी राहिलं पाहिजे। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ज्या झाडाला खूप साऱ्या ब्रँचिंग असतात, खूप सारे सुरुवाती खालपासूनच ब्रँचिंग असतात, ते झाड मित्रांनो रोगट असते। तर आपल्याला कसं पाहिजे मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो एक झाड तुम्हाला दाखवतो, मी सांगितलं आहे हे झाड आहे मित्रांनो त्याचं हे। तर हे झाड मी का बरं असं केलं मित्रांनो, तर मला काय पाहिजे मित्रांनो, इथून खालपासून ते इथपर्यंत असं 3.5 फुटापर्यंत मित्रांनो एकच बुंदा पाहिजे मला, एकच बुंदा। आणि त्याच्यानंतर हा मेन फॅमिली झाली, म्हणजे फॅमिलीचा मेन बेस झाला, हा मजबूत बेस झाला। समजा हा झाड एक फॅमिली आहे मित्रांनो, आणि त्याचा बेस एक सिंगल मजबूत आहे 3.5 फुटापर्यंत। त्याच्यानंतर या छोट्या छोट्या आपण ब्रँचिंग घेऊ। याचे हे सभासद झाले मित्रांनो, हे सभासद झाले। आणि कुठे कुठे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो की इथे खालून सुद्धा ब्रँचिंग असते, म्हणजे हा मेन बुंदा काय असतो मित्रांनो, मेन बुंदा मजबूत न होऊन त्याचे अनेक सभासद खालूनच असतात, वेगळे झालेले असतात। आता प्रत्येक सभासद जर वेगळा होईल, बुंदा जर मजबूत होणार नाही, तर हा झाड रोगराईग्रस्त लवकर होणार आहे मित्रांनो, याला लवकर रोग लागणार आहे। परंतु याचा बुंदा जर सिंगल राहील असा आणि 6 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत मजबूत जाड असा बुंदा बनवला आपण, त्याच्यानंतर असा गोल चेंडू सारखा आपण याचा आकार बनवला मित्रांनो, तर हा काय होईल, हा खूप मजबूत झाड बनेल मित्रांनो। 3.5 फुटापर्यंत तो सिंगल एक बुंदा राहील मित्रांनो। आणि त्याचं खूप छानपैकी नियोजन करा, आणि नियोजन भरपूर 5 वर्षापर्यंत चांगलं नियोजन केल्यानंतर त्याचा खोड असा मस्त जाड झाला पाहिजे, त्याच्यानंतर ब्रँचिंग झालं पाहिजे, म्हणजे तो गोल चेंडू सारखा दिसेल मित्रांनो। मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, चांदूर बाजार मध्ये गेले तर मित्रांनो तुम्हाला संत्र्याचे असे काही झाड दिसतील जे खूपच सुंदर आहे मित्रांनो, त्यांचा बुंदा असा मजबूत दिसेल। परंतु काही झाड तुम्हाला असे दिसतील मित्रांनो जे फरकाट दिसतील। आता फरकाटचं काय आहे ते सांग। आता समजा मित्रांनो हे झाड आहे तुमच्याकडे असे झाड असतील, तर मित्रांनो हा बुंदा आहे त्याचा, हा त्याचा बुंदा आहे। आणि हे पहा मित्रांनो, हा मेन बुंदा आहे, आणि त्याला असे हे पहा हा सभासद वेगळा झाला त्याच्यापासून, ही एक ब्रँच निघाली, त्याच्यानंतर ही एक ब्रँच निघाली, ही एक ब्रँच निघाली, ही एक ब्रँच निघाली, म्हणजे जो मुख्य खोड आहे ना मित्रांनो, त्याच्यापासून अनेक ब्रँच वेगळ्या होत आहे। फॅमिलीचा मेन बेस जो आहे त्याच्यापासून खूप सभासद वेगळे झालेले आहे। तर काय होईल मित्रांनो, हा झाड आहे ना याचा बुंदा मजबूत नाही होईल, म्हणजे हा झाड कमजोर होईल मित्रांनो। तर याला म्हणता फरकाट, अनेक ब्रँचिंग असलेले, एकही ब्रँचिंग मग मजबूत बनणार नाही। तर मित्रांनो असे नियोजन नका करू मित्रांनो। आता राहिला मित्रांनो, या फार्मरची एक कंप्लेंट होती की या झाडाची वाढ नाही आहे, संत्र्यांची नवती वगैरे अजिबात येत नाही आहे, अशी नवती वगैरे येत नाही आहे, तर साहेब मी काय फवारू। तर त्यांना मी शेतकरी मित्रांनो औषध दिली आहे, ते म्हणजे प्रोफेक्स सुपर 20 लिटर पंपाला ते दिलं आहे मित्रांनो।
40 ml दिला आहे मी प्रोफेक्स सुपर, प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन. तुम्ही मेओथ्रिन देऊ शकता मित्रांनो, मेओथ्रिन, फेनप्रोफ्राथिन तेही देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो नवती वगैरे ही जी आलेली आहे, नवती वगैरे येण्यासाठी मी दिलेलं आहे मित्रांनो बायोविटा एक्स दिलेला आहे मित्रांनो 20 लिटरला 40 ml हे दिलं आहे. आणि त्याचा रिझल्ट पाहून घ्या मित्रांनो किती छान आहे. भरभर नवती अशी आलेली आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर एक फंगीसाईड म्हणून मी दिलेलं आहे मित्रांनो, रेडोमिल गोल्ड दिला आहे मित्रांनो यांना फंगीसाईड म्हणून, ते दिलं आहे मित्रांनो. तर फवारणी कशी दिली आहे मित्रांनो मी एक वेळा सांगून देऊ. प्रोफेक्स सुपर दिलं होतं यांना, त्याच्यानंतर बायोविटा एक्स दिलं आणि रेडोमिल गोल्ड दिलं. ही फवारणी यांना दिली मित्रांनो मी. आता शेतकरी मित्रांनो मधात थंडी खूप वाढली होती. आता थंडी खूप जास्तीच वाढली तर मुळांना काय होते मित्रांनो, मुळांवर ताण येते, जमिनीत ताण येते. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मुळांवर ताण पडते आणि ते समोर वाढू नाही शकत, त्यांची वाढ होत नाही. तर अशा वेळेस मित्रांनो काय केलं मी, तर ह्युमिक घेतलं, पोटॅशियम ह्युमेट घेतलं 98%, 20 लिटरला 500 ml घेतलं मित्रांनो, 500 ग्रॅम घेतलं मी. जेल फॉर्ममध्ये दिलं यांना मी. आणि तुम्ही शायनी फ्लेक्स सुद्धा येतात, पावडर फॉर्ममध्ये सुद्धा येतात, कुठे 12% येतात, 40% येतात. तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही घ्या, परंतु 40%च्या वरतं घ्या मित्रांनो. मी यांना 98% ह्युमिक दिला आहे, पोटॅशियम ह्युमेट ते दिलं आहे मित्रांनो मी 200 लिटर टाकीला 500 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर दिला आहे मित्रांनो मी सल्फर. आता सल्फर का बरं महत्त्वाचं आहे, सल्फर कुठे जेव्हा खूप थंडी पडते मित्रांनो, तर सल्फर काय करते, ऊबचं कार्य करते आणि मुळांना ताकद देण्याचं कार्य करते मित्रांनो. जे जमिनीचे अन्नद्रव्य आहे ते घेण्यासाठी सल्फर हे थोडं ताकद देते मित्रांनो. आणि हे एक खूप चांगलं फंगीसाईड सुद्धा आहे. तर अशा वेळेस मित्रांनो मी काय केलं, ह्युमिक दिलं, सल्फर दिलं आणि क्लोरो दिलं मित्रांनो, क्लोरोफायरिफॉस दिलं मित्रांनो 40%, ते दिलं मित्रांनो, तेही 400 ml दिलं. आणि सल्फर मित्रांनो मी 500 ग्रॅम दिलं. याचं द्रावण करून मित्रांनो मी आळवणी दिली रिंगण पद्धतीने, म्हणजे जमिनीला फंगस वगैरे लागू नये आणि पांढऱ्या मुळांची संख्या वाढली पाहिजे आणि झाडांना ताकद मिळाली पाहिजे, म्हणून ही ट्रीटमेंट दिली मित्रांनो. तर तुम्ही असं करा मित्रांनो, कलमांचं नियोजन करा. आणि काही शेतकरी मित्रांनो 5 वर्षानंतर 6व्या वर्षी फळं घेतात. परंतु माझ्या मते असं मी एक फक्त ॲडवाईस देत आहे, एक सल्ला देत आहे. जरुरी नाही की प्रत्येक शेतकऱ्यांनी ते मानलं पाहिजे. माझ्या मते 6 वर्षापर्यंत यांचं भरपूर पोषण वगैरे केलं पाहिजे, नियोजन चांगलं केलं पाहिजे, बुंदा मजबूत झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही बार घेतला पाहिजे संत्र्याचा, म्हणजे खूप छान असा बार येईल आणि संत्र्याचा साईज वगैरे चांगली बनेल मित्रांनो, असं माझं म्हणणं आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.